स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10-10 नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं जीवन शेठ वालिलकर, सचिन शेठ पाटील आणि संपूर्ण आमच्या आयोजकांकडून सर्वांचं मी सहर्ष स्वागत करेन। आणि आता वयात खार्डी विरुद्ध मोठी देसाईकडे। बॅक टू कमेंट्री बॉक्स। थँक्यू। लकी मँक 11 जनुमान मोठी देसाई आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी खार्डी मध्ये मॅच आपण पाहत आहोत। यानंतर 40+ फॉर्मॅटचा फायनलचा सामना आहे। नावाळी आणि नावाळीच्या विरुद्ध बामोली दोन्ही संघांच्या कॅप्टनला पहिला ऑफिशियल कॉल। टॉस साठी लवकरात लवकर तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे। बामोली अगेन्स्ट नावाळी 40+ फॉर्मॅट फायनल। लकी अँड ओव्ही 11 जनुमान मोठी देसाई आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला गावदेवी खार्डी संघ पाहायला मिळतोय। ओपनिंग पेअर मैदानाचा आत गेले जितेश पाटीलच्या सोबतीला मयूर देवकर, दोन्ही आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत। दुसऱ्या बाजूला खार्डीची देखील स्टारकास्ट बॉलिंग युनिट नेहमी चर्चेत राहिलेला विषय। दोन्ही संघ मातब्बर आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट हे खेळत आलेलं आहेत, पण रायगड भिवंडीचं क्रिकेट देखील गाजवून सोडलेल्या दोन्ही कल्याण डोंबिवलीच्या नामवंत टीम्स आहेत। मात्र आता ऑनलाईन व्ह्यूवरशिप देखील आपल्याला पाहायला मिळेल, वाढेल ती मात्र शंका नाही वयात या मॅचच्या दिवसाने। बॅक टू कमेंट्री बॉक्स। ऐकूयात नामवंत समालोचक टिटवाळा कल्याणचे प्रसन्नाजी चव्हाण यांना। इट्स यू। थँक्यू सो मच करणजी काळन सर। पुनश्च एकदा या रात्रीच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। एकीकडे संघ लकी अँड ओव्ही 11 जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई, दुसरीकडे आपल्याला खार्डी हा संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल। एक जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे, ती म्हणजेच स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10-10 नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। ज्याप्रमाणे करण सरांनी उल्लेख केला की बुलेट नावाचा एक बैल, ज्या बैलाचे महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देखील भरपूर सारे फॅन आहेत। शेकडोच्या संख्येमध्ये त्याचे आपल्याला फॅन पाहायला मिळतात आणि त्यांचा हा ग्रुप आणि अगदी आपण बुलेट ग्रुपचा देखील नामोल्लेख करणार आहोत। आज बुलेटची रॉयल एंट्री देखील आपल्याला रात्रीच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल थोड्याच वेळामध्ये। पहिलाच बॉल आपल्याला वाईड पाहायला मिळतोय मयूर आणि जितेश आणि मोठी देसाईचे युवा उद्योजक मयुरेश मात्रे यांचे आगमन झालेले आहे। हुबेहूब हेमंतजी बनियाल यांची छबी तुम्हाला त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल। सो मयुरेश मात्रे आपले सहर्ष स्वागत। यानंतर 40+ ची फायनल आहे, त्यामुळे विनंती आहे तुम्हाला नावाळी आणि बामोली टॉस साठी रिपोर्ट करा। बॅक टू कमेंट्री बॉक्स। मॅचला सुरुवात। खोडप्याचा बॉल अलॉंग द कार्पेट मिड ऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला। एक धाव झाली कंप्लीट। धावफलक आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही आकड्यावरती। पहिला बॉल अवांतर आणि दुसऱ्या बॉलवरती आली सिंगल। धावफलक दोन्ही आकड्यावरती। भारतीय वेळेनुसार 8:52 हा पहिला बॉल पडलाय आणि अगदी 20 मिनिटांचा अवधी, त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटका हाताळणं बंधनकारक असेल याची नोंद करून घ्यायची आहे। 8:12 पर्यंत तुम्हाला परफेक्ट मला वाटतंय 4 षटकं सर, 4 षटकं हाताळणं बंधनकारक असेल। त्यानंतर 5 मिनिटं तुम्हाला शेवटच्या षटकासाठी असतील याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे। 8:17 पर्यंत इनिंग समाप्त करणं आपल्याला बंधनकारक असेल। दोन्ही संघांना एक रिव्ह्यू असणार आहे याची देखील नोंद करून घ्यायची आहे। तो रिव्ह्यूचा टाइम आपण डिडक्ट करू, त्याला वगळता 25 मिनिटं तुमच्याकडे जरूर असतील। धावफलक 3 आकड्यावरती। 3 रन ऑन द बोर्ड। ऑन साइडला वळवलाय डीप मध्ये, फिल्डर असतील फक्त, बनतील दर्शक आणि दर्शक दीर्घामध्ये बॉल जात असताना मिळतील लावा 4 बॉल सीमारेषा पलीकडे। मयूरच्या बॅट मधून चौकार। पुढे सरकत असताना पाहायला मिळेल फलकावरती धावा 7 या आकड्यावरती। 7 ऑन द बोर्ड। 7 धावा फलकावरती। बॅटर मयूरच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त चौकार आपल्याला पाहायला मिळतोय।
आपल्या मुख्य टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकतो मोठी देसाईची स्टार कास्ट, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील सौरभ, त्याच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य, वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर. क्लोजअप मध्ये आपण पाहू शकतो सौरभ यांना एक जबरदस्त खेळाडू, एक जबरदस्त गोलंदाज म्हणून त्याची देखील ओळख आहे. मात्र इथे फटका देखील दमदार आहे. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, मिड विकेटला वन बाउन्स ओव्हर द फॅन्स चौकार. स्टाईल मध्ये हा नो लुक शॉट खेळण्यात आला. मयूरच्या बॅट मधून आलेला हा नो लुक स्ट्रोक चौकार. धावफलक 11 या आकड्यावर, 11 ऑन द बोर्ड. 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा बॅकफुटला आले, डिफेन्सिव्ह स्ट्रोक. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत हे सिंगल ऍड होईल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 12 या आकड्यावरती, 12 ऑन द बोर्ड. 12 धावा फलकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. डीप मध्ये मिड विकेट. डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मिस्टेक झाली आणि चौकार देखील एक्झिक्यूट करण्यात येतोय. 22 या नाही, फलंदाज बाद. इथे विकेटचं पतन झालंय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. अगदी अंधारामध्ये त्या बेल्स देखील दिसत नाही. फलंदाज देखील बाद झालेत. 12 या आकड्यावरती पहिला धक्का. लकी अँड ओवी 11. जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई या संघाला. फलंदाज जितेश अखेळीचा अंत. आणि आता 3ऱ्या क्रमांकावरती मैदानावरती उतरलेत वरुण. आता वरुणच्या खांद्यावरती जबाबदारी आहे टीम लकी अँड ओवी 11 जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई या संघाची. वरुण पाटील मैदानावरती 3ऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतील. मयूरच्या बॅट मधून आपल्याला जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. नो लुक स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळाला. प्रदीप पाटील स्टाईल मध्ये आता स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आला. धावफलक आपल्याला पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. या खेळपट्टीवरती जर पाहायला गेलं पहिल्या 3 ते 4 ओव्हर मध्ये आपण पाहू शकतो धाव्यांचा ओघ, आणि जसं जसं शेवटला ही इनिंग सरकत जाते अगदी त्याप्रमाणे मैदानावरती धावगती थोडीशी कमी होते. म्हणजे धाव्यांचा ग्राफ जो आहे तो खाली होत जातो. धावसंख्या फलकावर आपल्याला 12 पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील आयुष पाटील. यावेळेस कट करायचा प्रयत्न जरूर होता. यावेळेस देखील मयूरच्या माध्यमातून जबरदस्त एक्झिक्युशन ऑफ स्ट्रोक करायचा प्रयत्न, मात्र प्रयत्न देखील फसला. कीपरच्या हातामध्ये बॉल गेला आणि तोपर्यंत डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धाव्यांचा जो ओघ आहे अगदी त्याच प्रकारे जर केला तर 60 धावा बनू शकतात. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक. मात्र डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. फील्डर बने दर्शक, दर्शक बने दीवाने. गेंदबाज ने दिया मौका, मयूर ने मारा 72 चौका. 4 धावा. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 17 या आकड्यावरती, 17 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 2 मैदानावरती सुरू आहे. 12.75 चा करंट रन रेट पाहायला मिळतोय. अशा गतीने जर पुढे चालत राहिले तर 5 षटकांच्या अखेरीस 64 धावेंपर्यंत जरूर पोहोचतील. एक फायटिंग टोटल मात्र या टीम कडे. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक आहे. समोर देखील खाडी संघाची बॅटिंग देखील तितकी स्ट्रॉंग आहे. सो किती धावा बनवायचा प्रयत्न 5 षटकांच्या अखेरीस होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. धावफलक 17 या आकड्यावर. एका आकड्याच्या मोबदल्यामध्ये 17 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री सचिन सुरेश पाटील साहेब जे 14 गाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष युवक अध्यक्ष आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
कुस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त एक्झिक्युशन ऑफ स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक बाय मयूर देवकर. ओव्हर नंतर आपण त्या 2 धावा ऍड करू याची देखील नोंद करून घ्यायची. बघा कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही जर असेल तर. ओके यावेळेस लाईन बावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. धावफलक 22. 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मोठी देसाई विपक्ष खार्डी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पॉवर हाऊस आहेत या संपूर्ण परिसरामधील. जबरदस्त संघांच्या यादीमध्ये अग्रगण्य असणारं नाव म्हणजे 2 संघ. एकीकडे मोठी देसाई दुसरीकडे खार्डी. यावेळेस देखील लॉफ्टेड ड्राइव्ह करायचा प्रयत्न जरूर होता मात्र कीपर हे चतुर चालक आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त टेक त्यांच्या माध्यमातून. डॉट बॉलची मैदानावरती होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती आपल्याला स्थिरता धारण करत असताना 22 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील लाईन बावी लागेल. लाईन पुन्हा एकदा चुकीची. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती एक्स्ट्रा धावा ऍड होईल. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 23. 23 या आकड्यावरती 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा आय थिंक माइट बी एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस देखील कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये ड्राइव्ह करण्यात आलंय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो जरूर होता. कंप्लीट झाली. दरम्यान ज्यांचं नुकतंच शुभागमन मनोदर राष्ट्रवादी कल्याण ग्रामीण अल्पसंख्याक सचिव श्रीमान रिझवानजी खान साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 ची अंतिम रजनी एवं जोडे आमचे जीवन शेठ वालिलकर आणि सचिन शेठ पाटील आयोजित या स्पर्धेमध्ये कल्याण ग्रामीण राष्ट्रवादी अल्पसंख्याक सचिव श्रीमान रिझवानजी खान यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. सुस्वागतम सुस्वागतम. थँक्यू सो मच. षटकार होता तो. सो आपण 2 धावा ऍड करू टीमच्या टोटल मध्ये आणि धावफलक जाऊन पोहोचेल 2 धाव्यांच्या या साथीने एक्स्ट्रा धाव्यांच्या म्हणजेच जाऊन पोहोचेल 26. वेट प्रसन्न. कार्डी संघ लाईव्ह मध्ये क्लिअर दिसत आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर पडलेला आहे. तुम्ही तुमचा 12th मॅन त्याला विचारा. मॅच थांबवू नका प्लीज. तुमचा अतिरिक्त खेळाडू आहे नंतर देखील तुम्ही पाहू शकता प्लीज.
तुमचा 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेला आहे. खाडी टीमचे एक्स्ट्रा प्लेयर देखील आहेत, त्यांना देखील तुम्ही विचारू शकता. क्लिअर षटकार आहे. अंपायरला एक सूचना आहे, मॅच कंटिन्यू करा. आपण जो काही डिसिजन आहे क्लिअर कट दिसत आहे लाईव्ह मध्ये, त्यामुळे प्लीज मॅच थांबवू नका. अंतिम रजनी आहे. त्याचबरोबर देसाई क्रिकेट विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय सुखदेवजी मात्रे काकांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्याचबरोबर नामवंत क्रिकेटर गारिवलीचे आपले करसनचे पाटील साहेब यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. बघा तुमचे 12 मॅन देखील आहेत आणि त्याच्या समवेत लाईव्ह वरती देखील आपण तो षटकार आहे दाखवलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला 26-26 पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला तिसरा मार्गस्थ आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील. सौरभ पुन्हा एकदा सेकंड स्पिल मध्ये सौरभ पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केले. आता तोच सौरभ मैदानावरती ओव्हर नंबर 3 मध्ये पाहायला मिळतो. फुलटॉस बॉल जरूर होता, ड्राईव्ह करण्यात आलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. फलकावरती 27 या आकड्यावरती लकी अँड ओव्ही 11 जनमान क्रिकेट संघ मोठी देसाई हा संघ सध्याच्या स्थितीला फ्रंट फूट पोझिशन वरती जरूर आहे. नावाली बामाली 40+ दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मेगा फिनाले चा सामना आपल्याला पुढील पाहायला मिळेल. सो टॉस साठी दोन्ही संघांच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपण मिड मॅच मध्ये टॉस देखील करू. त्यावेळेस देखील ड्राईव्ह करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट झाली. चतुर्शाला क्विक हँड्स आपल्याला पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. मोठी देसाई विपक्ष खाडी अशी लढत पॉवर हाऊस पॉवर पॅक दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. डोंबिवली परिसरामधील नामवंत नामचीन संघांच्या यादीमध्ये अगदी अग्रगण्य असणारे दोन संघ आज आपल्याला इन ऍक्शन मध्ये एका विरोधामध्ये एक पाहायला मिळतात. खोडप्याचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइडला वळवला गेलाय. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती असेल. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. नजर आटी दुर्घटना घटी. मैदानावरती थोडेसे फिल्डर स्किट झाले. फंबलने त्यांच्या हातामधून बॉल निसटला आणि त्याला अनुषंगून जिथे सिंगल होती दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सक्सेसफुल देखील झाला. जिथे एक तिथे 2 धावा आड आणि टीमची टोटल धावफलकावरती 30 या आकड्यावरती 30 ऑन द बोर्ड. चला थोडंसं स्पीडअप करणं इथे बंधनकारक असणार आहे. आम्ही सातत्याने उल्लेख करतोय वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. टाइम इज मनी आम्ही सातत्याने उल्लेख करतो आणि मनी इज इम्पॉर्टंट. सो वेळ वाया घालवायचं नाहीये ही आपल्याला देखील नम्रतेची विनंती असेल. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. जबरदस्त एग्जीक्यूशन ऑफ स्ट्रोक डाउन द ग्राउंड. फिल्डरच्या डोक्यावरून फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. षटकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला 36 पाहायला मिळतील. या षटकामध्ये देखील जबरदस्त टोळेजंग फटकेबाजी मयूर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला वळवलाय. फाईन लेगच्या दिशेला फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. गेंदबाजने दिया मौका. मयूर ने मारा बेहतरीन चौका. आणि प्रत्येक संघाला सूचना असेल की एका डावामध्ये तुम्हाला एकच रिव्ह्यू देण्यात येईल जो रेसचा नो बॉल आणि रनआउट या 2 गोष्टीसाठी तुम्ही घेऊ शकता. आता जो रिव्ह्यू घेतलाय तो मोठी देसाईचा बॅटर्सचा टीव्ही एम्पायर सध्या चेक करतील. नावाली 40+ आणि बामाली 40+ ची फायनलची मॅच आपण पुढील कव्हर करणार आहोत. सो दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी रिपोर्टिंग करायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
फेअर डिलिव्हरी याची नोंद करून घ्या. सो रिव्ह्यू हॅज बीन लॉस्ट. ती मोठी देसाई बॉल डीप होत होता हे पाहिलंय. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती देखील तो रिव्ह्यू आणि रिव्ह्यू घेतल्यानंतर जो रिप्ले तो दाखवण्यात आलेला आहे. यावेळेस ड्रायव्हिंग लेनवरती बॉल होता. लॉफ्टेड ड्राईव्ह करायचा प्रयत्न मयूरच्या माध्यमातून. डॉट बॉल आले. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांच्या अखेरीस एका कड्याच्या मोबदल्यामध्ये 40 या आकड्यावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना लकी अँड ओवी 11 जनमान क्रिकेट संघ मोठी देसाई संघाची ही धावसंख्या पाहायला मिळते. मयूर जबरदस्त बॅटिंग करतोय. कल्पेश जाधव 15 बॉलमध्ये 34 धाब्यांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी ही मयूरने साकारली आहे. अटॅकिंग इंटेंट, अटॅकिंग अप्रोच हा त्याचा खेळाचा एक हातखंड आहे. तो त्याच खेळासाठी ओळखला जातो आणि मैदानावरती संघ समोर कुठलाही असो, कुठलाही मैदान असो, तो तशाच प्रकारची बॅटिंग करतो आणि म्हणून त्याला ॲज अ बेस्ट प्लेअर, एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्याची देखील ख्याती आहे. आणि म्हणून अटॅकिंग इंटेंट, अटॅकिंग अप्रोच, विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी त्यांनी केली. संपूर्ण आमचा मुख्य व्यासपीठ तुम्हाला सध्या पाहायला मिळतो या स्पर्धेसाठी बनवण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष 2025 ही स्पर्धा आपल्याला सर्वांना सध्या पाहायला मिळते. अंतिम रचने आणि देसाई क्रिकेट विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय सुखदेव काका मात्रे मंचावरती उपस्थित आहेत. मी काकांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. या स्पर्धेचे लाडके आयोजक युवक अध्यक्ष राष्ट्रवादी सचिन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपला यथोचित सन्मान करण्यात येईल. आज वेळात वेळ काढून काकांची उपस्थिती. मोठी देसाई संघ देखील मैदानाचा आत खेळत आहे. गेले कित्येक वर्ष जे देसाई गावासाठी खेळलेले आहेत आजही आपल्याला जे पाहायला मिळतात आणि बरेचसे खेळाडू ज्यांच्या तालमीमध्ये घडलेले आहेत असे सर्वांचे लाडके आदरणीय सुखदेव काका मात्रे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. या स्पर्धेचे लाडके आयोजक सचिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते. यानंतर गारिवलीचे लेजंड प्लेअर करसनजी पाटील, मी करसनजी पाटील साहेबांना देखील विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. गारिवली गावासाठी क्रिकेटची कारकीर्द ज्यांची बहरदार आहे आणि गारिवली म्हटलं की उंच पुरे असे खेळाडू. आपण 9 ते 10 वर्षांअगोदर गेलो आणि गारिवलीचा संघ बघितला तर 6 फुटाच्या उंचीचे जवळपास 7 ते 8 त्यापेक्षा जास्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळायचे. आणि सध्याचा गारिवली गाव आपण पाहतो की डॉक्टरांचा गाव आहे. 20 ते 21 आपल्याला डॉक्टर्स एकाच गावामध्ये पाहायला मिळतात आणि त्यांचे चिरंजीव देखील करसनजी पाटील साहेब सध्या तुम्ही ज्यांना स्क्रीनवरती पाहतात त्यांचे स्वतःचे चिरंजीव देखील डॉक्टर आहेत आणि सुरुवातीला ते देखील आपल्याला पाहायला मिळायचे गारिवली गावाकडून खेळत असताना. पण आज वेळाभावी तितकासा वेळ देता येत नाही. थँक्यू सो मच करसनजी पाटील साहेब. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. षटक क्रमांक 4 सुरू झालंय. विशालच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळेस टोळे संघ फटकेबाजी डीप मध्ये फिल्डर फक्त एफर्ट लावू शकले मात्र बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा बॉल फटका देखील इथे फसलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. कॅच झाली कंप्लीट. धक्का क्रमांक 2 मयूरच्या खेळीचा अंत 41 या आकड्यावरती. दुसरा धक्का. मयूर बॅक टू दी पवेलियन. मध्ये येऊन तांबा नावाई आणि बामली शेवटचा ऑप्शन कॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 47 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक पाहायला मिळतोय. आकाश पाहायला मिळतील.
न्यू बॅटर मैदानावरती 4थ्या क्रमांकावरती आकाश. पहिल्या बॉलवरती रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. आकाश म्हात्रे आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. सुरुवात जो केला परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकाजवळून परफ्यूम देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग 1 फॉर दी ओव्हर, ओनली फॉर दी ओव्हर. पंचांचा इशारा देखील येतोय. 47 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 47 धावा. दरम्यान त्यांचं नुकतंच शुभागमन होत आहे. जवदुमान क्रीडा मंडळ नियोजनाचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर माजी सरपंच आदरणीय गिरीधरजी मारुती पाटील साहेब, आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. आणि त्याचबरोबर आदरणीय जितेंद्रजी पाटील साहेब यांचे आगमन झालेले, आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. 48 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. संपूर्णपणाने या मॅच मध्ये कुठेतरी विकेटची प्राप्ती झाल्यानंतर थोडंसं कमबॅक जरूर पाहायला मिळतोय, कारण विशालने या षटकामध्ये फक्त 8 धावा कल्पेश दादा खर्च केल्यात. यावेळेस देखील मिस्टेक झाली आहे. अजून एका विकेटचं पतन. झटका क्रमांक 3 48 या आकड्यावरती. वरूनच्या खेळीचा अंत 48 या आकड्यावरती. गडी गमावले 3 वरून. बॅक टू दी पवेलियन. जाऊन पोहोचले 48 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये. आपल्या मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकतो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रणेते अर्थातच सचिन शेठ पाटील साहेब, त्यांच्या समवेत मान्यवर मंडळी देखील उपस्थित आहेत. आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकतो पाहुण्यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाच्या एका थेंबेची वाट पाहतो, अगदी त्याचप्रमाणे आमचे जे आयोजक आहेत ते आमच्या मान्यवरांची वाट पाहत होते. आणि तो क्षण आलेला आहे ज्यावेळी मान्यवरांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. तर सर्व मान्यवरांचं, पाहुणे मंडळींचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. बघता बघता पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. अजून एक धक्का. अजय मडवी आणि आकाश म्हात्रे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत होते, मात्र आकाश म्हात्रे आता पवेलियनच्या दिशेला जातोय. 48 वरती गडी गमावलाय 4था. अजून एक धक्का बसतोय. सो मैदानावरती कुठेतरी संघ थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. आणि आता सौरभ देखील वॉर्मअप करतोय, संदेश देखील वॉर्मअप करतोय. संदेश इतका राग बरा नाही, चांगला आहे. संदेशचा विचार केला, एक चांगला खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आणि प्रतिभावंत यंगस्टर, गुणवंत कीर्तिवंत असा खेळाडू म्हणून त्याची देखील ओळख आहे. त्याचबरोबर एक लेजंड कॉमेंटेटर आपले नावाईचे कानादा साळुंखे यांचं आगमन झालेलं, आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, जिथे जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे, फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. बघता बघता ते म्हणजेच 49. प्रतीक पाटील आणि त्यांच्या सोबतीला अजय मडवी हे 2 खेळाडू मैदानावरती 5व्या आणि 6व्या क्रमांकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्यावेळेस 4 गडी बाद झाले त्यावेळेस मैदानावरती पाहायला मिळतात. 49 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. बॉलिंग ट्रॅक वरती केतनच्या मार्फत इथे शॉर्टर बनचा वापर जरूर करण्यात आला, मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती 8 आणि टीमची टोटल धाव फलकावरती 50 अप 50 धावा ज्या मात्र कंप्लीट झालेले आहेत. कुणालजी टावरे आणि
महेशजी टावरे खार्डी यांना विनंती असेल आपण मंचावरती या. खार्डी मोठे देसाई या गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती आहे. जीवन शेठ वालिलकर आणि त्याच बरोबरीने सचिन शेठ पाटील यांच्या वतीने आपल्या सर्वांना आम्ही आमंत्रित करत आहोत. या पण मंचावरती सुस्वागतम. कडक स्ट्रोक मारला बॅटर अजयने. अगदी आपण पाहू शकतो मागचा पाय बेंड केला, वरच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला आणि ऑन साइडला स्लॉक स्वीपचा देखना नजराणा. जणू काही जो आपल्याला कार्पेट पाहायला मिळतोय त्या कार्पेटला अगदी चिरून फाडून बेदून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. गोळीच्या वेगाने आज चौकार आलाय. धावफलक 54. 54 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 54 ऑन द बोर्ड. 54 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा झाली आहे मिस्टेक. कीपर बीट, थर्ड मॅन फाईन लेग बीट. लॉंग स्टॉपला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे. लेग बायच्या या 4 धावा टीमच्या टोटल मध्ये. पाहिलं गेलं खाडी संघ अशा चुका करत नाही, मात्र इथे शेडू बॉडीला ब्रश झाल्यानंतर थोडंसं डायव्हर्ट झाला आणि अगदी त्यानंतर आज चौकार वसूल करण्यात आला. मला वाटते सायंकाळच्या सत्रामध्ये निघण्या अगोदर चहासोबत बिस्किट नाही, चहासोबत नशीब खाऊन आले की काय ती मोठी देसाई, कारण त्यांना नशिबाचा चौकार मिळालाय. धावफलक जाऊन पोहोचेल 54 + 4 58 या आकड्यावरती. यावेळेस रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. जबरदस्त वेग आणि त्यासोबतीला हा तिखट बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद जरूर होतील. लेग बायस, लेग बायसची 1 धाव. यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आमचे ग्रामस्थ आहेत काकांचे सहर्ष स्वागत सुस्वागतम. कॅप्टन दोघेही आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन तांबा, नावाळ आणि बामळली लगेचच आपण या इनिंग नंतर टॉस करणार आहोत. बॅक टू कमेंट्री बॉक्स. जाऊया आपण शेवटच्या बॉलच्या दिशेला, जिथे आपल्याला पाहायला मिळतील नवीन बॅटर संदेश नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, सुमित नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत, अजय स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील, केतन बॉलिंग ट्रॅक वरती. केतन मात्रे आणि यावेळेस सिंधू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट. जबरदस्त झेल. 59 या आकड्यावरती गडी गमावलाय 6वा आणि आता 60 धाब्यांचं लक्ष असेल ते म्हणजे टीम खार्डी या संघाविरोधामध्ये. यस, सरपंच आणि जय हनुमान क्रीडा मंडळ निळजेचे अध्यक्ष आदरणीय गिरधरजी मारुती पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. क्रीडा क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी निळजे गावासाठी, निळजेचं क्रीडांगण आणि ते क्रीडांगण राखण्यासाठी ज्यांनी आजवर प्रचंड मेहनत घेतली ते माझी सरपंच आणि जय हनुमान क्रीडा मंडळ निळजेचे अध्यक्ष गिरधरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करतो. एका बाजूला आयोजक असा कॉल करायचा आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी चषक. राष्ट्रवादी चषक असा कॉल आहे. राष्ट्रवादी चषक आलेला आहे. टॉस जिंकलाय तो बामलीचा कॅप्टन आहे. दोन्ही कॅप्टन आपण थांबा. आदरणीय गिरधर पाटील साहेब आपला मी मनापासून आभार व्यक्त करू. फायनलची मॅच खेळत आहे, सो बाईट कंपल्सरी आहे. कसं वाटतंय पहिल्या दिवसामध्ये तुम्ही खेळलात आणि आज अंतिम रजनीमध्ये पुन्हा एकदा आलेलात फायनल खेळण्यासाठी. दोन्ही आजूबाजूची गाव आहेत. मध्ये एकत्रित सराव केलाय की नाही? भेटलेच नाही? नाही भेटलं सराव करायला, असंच आम्ही डायरेक्ट येतो, कोणा टाईम पण नाही भेटत. आणि बरं वाटतं आज नाईटला आम्ही डबल दुसऱ्यांदा फायनलला पोचले, मागे येऊन पोचलेलो. 3 ओव्हरची मॅच आहे. काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण आहे. नावाईच्या अगेन्स्ट काही रणनीती आखून आलेल्या आहेत की कसं काय? नाही, काही आखून नाही, जसा होईल तसं करू आम्ही आता. या स्पर्धेचे लाडके आयोजक जीवन शेठ वालिलकर, सचिन शेठ पाटील यांच्या वतीने तुम्हाला खेळण्याची संधी मिळाली. 8 तुम्हाला संघ जरूर आम्ही बघितले पहिले आणि त्या 8 संघांमधून तुम्ही फायनलमध्ये पोहोचलेलात. काय म्हणाल? आयोजन तर खूप छान केलं आणि सचिन जीवन यांचा, आणि यांनी एंट्री भेटल्याबद्दल आम्हाला बरं वाटलं त्यांच्यात. शुभेच्छा मॅचसाठी.
नावाईचे कॅप्टन सोबत आहेत. आज फायनल खेळायचे थोडंसं दडपण आहे, कारण नावाईचे प्रेक्षक मोठ्या संख्येने होते तेव्हा पहिल्या रचनेमध्ये तुम्ही खेळत आहात आणि आज देखील ते उपस्थित राहिलेलेच आहेत. काय म्हणाल प्रेक्षकांविषयी? प्रेक्षकांची साथ लागतेच ना याला क्रिकेटमध्ये. टॉस जर तुमचा असता तर निर्णय काय असता? फिल्डिंग घेतलीस. 3 ओव्हरची मॅच आहे, बॅटिंग करायचंय. काय म्हणाल 3 ओव्हरमध्ये किती धावा, की एक आकडा जर बनवला तर तो आम्ही बनवू देणार नाही. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न. नाही, जास्तीत जास्त करालच, पण एक आकडा किती असेल तो? 40-45. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. मंडळी, या पुढचा जो सामना 40+ फॉर्मॅट, अंतिम फेरी, नावाई विरुद्ध बामली. बामलीच्या कॅप्टनने टॉस जिंकला, ते फिल्डिंग करणार आहेत. पुढचा सामना जो असेल 3 ओव्हरचा 40+ फॉर्मॅट मेगा फायनल. नाव बॅक टू द क्रिकेट. होऊयात मोठी देसाई विरुद्ध खार्डी या मॅचकडे. मात्र काही मान्यवरांचा आपण सन्मान करूयात. माजी सरपंच निळजेचे आणि त्याचबरोबर हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय गिरीधरजी मारुती पाटील साहेब मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूयात. आणि त्याचबरोबर जितेंद्रजी पाटील साहेब यांचे आपण सन्मान करणार आहोत. मी या स्पर्धेचे लाडके आयोजक सचिन शेठ पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. आज वेळात वेळ काढून सचिन शेठ पाटील, जीवन शेठ वालिलकर यांच्या विनंतीला मान देऊन सर्वजण, हे सर्व पाहुणे मान्यवर या मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. गिरीधरजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान करतोय. यानंतर जितेंद्रजी पाटील साहेब यांचे आपण या ठिकाणी सन्मान करूयात. मी पुन्हा एकदा विनंती करेन सचिन शेठ पाटील यांना आपल्या शुभस्य आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. लाडक्या बुलेटची एंट्री तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे या अंतिम रचनेमध्ये. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षचषक 2025 राजकारणातील वटवृक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, BCCIचे माजी अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, क्रीडा क्षेत्रावरती असलेलं अतोनात प्रेम, आणि आज त्यांच्या सन्मानार्थी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. जीवन शेठ वालिलकर, सचिन शेठ पाटील यांच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करून ओयात या मॅचच्या दुसऱ्या इनिंगकडे कल्याण डोंबिवलीचे 2 मातब्बर संघ आहेत, ग्रेट रायव्हल्स आहेत, मोठे देसाई आणि खार्डी. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच करण सर. 59 धावा धावफलकावरती आणि 60 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. एका बाजूला खार्डी संघ, दुसऱ्या बाजूला मोठी देसाई, असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. मात्र म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की साथ से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. इथे प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघांना दाखवावी लागेल. एका बाजूला खार्डी संघ, दुसऱ्या बाजूला मोठी देसाई संघ. येणारे 30 चेंडू आणि 60 धावेंची गरज. प्रति षटकामागे 12ची सरासरी मेंटेन करायची. बॉलिंग मार्कवरती संदेश. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू आपल्याला वाईड पाहायला मिळतोय. अव्वंतरची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. या स्पर्धेमध्ये जे आपण मालिकावीरची बाईक देत आहोत सिटी 110, सो ती ज्याला मिळेल त्या टीम कडून 15,000 रुपये कट करण्यात येतील पासिंगचे. आणि त्याचबरोबर जे तुमचे पॉइंट्स असतील ते फक्त सेमीफायनल पर्यंतच काउंट करण्यात येतील. हे देखील महत्त्वपूर्ण सूचना. थँक्यू. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी लेंथ वरती चेंडू हिट केला आणि त्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. फलंदाज आपण पाहू शकतो सूरज पाहायला मिळतात, तो देखील पिचकडे पाहतोय आणि त्यानंतर पाहायला गेलं तर तो देखील अंदाज घेतोय कुठेतरी चेंडू पडला आणि खाली राहतोय. अशा परिस्थितीमध्ये चेंडूला पिक करू शकला नाहीये. येत असताना डॉट बॉल. 2 नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली पाहायला मिळते, अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेची. आणि 30 यार्ड सर्कल बाहेर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल पहिला खेळाडू असेल लॉंग ऑन मध्ये, आणि त्यानंतर काउ कॉर्नर मध्ये दुसरा खेळाडू. कट करायचा प्रयत्न होतं, बॅकफुट वरती आला होता आणि त्यानंतर कट करायचा प्रयत्न जो मात्र होता, मात्र प्रयत्नांती परमेश्वर मिळत नाही. बेस्ट वर्सेस बेस्ट असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. एका बाजूला सूरज आणि केतन तर दुसऱ्या बाजूला संदेश आपल्याला पाहायला मिळतो. संदेशचा विचार केला तर अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये या खेळाडूने स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली आहे. तर दुसऱ्या बाजूला सूरज आणि केतन यांचं नाव देखील कुठे छोटं आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू राईज होतोय, फलंदाज सरप्राइज होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये अजून एक डॉट बॉल येतोय. सातत्याने आउटसाइड ऑफ स्टंप
अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग केली जाते जेणेकरून चेंडूच्या रीच पर्यंत फलंदाज पोहोचता आला नाही पाहिजे आणि बॅक टू बॅक 3 डॉट बॉल पाहायला मिळतात. यावेळेस फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतोय. जजमेंट सुरेख आणि त्यानंतर धक्का बसलाय. पहिला झटका लागतोय खार्डी संघाला. 1 आकड्यावरती फलंदाज सूरज इथे होतोय बाद. सूरज बॅक टू दी पवेलियन. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 धाव धावफलकावरती नवीन फलंदाज स्ट्रायकर एंड वरती 3ऱ्या क्रमांकावरती सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. वन ऑफ द अपकमिंग यंगस्टर म्हणून सौरभची देखील ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. एक गाव एक फॉर्मॅट, त्यानंतर तालुका ऑफ आणि ओपन ऑफ मध्ये खेळायचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे असं सौरभ आपण पाहू शकतो. सध्याच्या स्थितीला 1 डाऊन येत असताना पाहायला मिळेल स्ट्रायकर एंड वरती आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती केतन पाहायला मिळतोय. तर बॉलिंग मार्क वरती ज्या खेळाडूने आतापर्यंत टिचून मारा केलाय, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी करावी तर त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय. असा गोलंदाज संदेश आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती आहे. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 1 अवांतरची धाव आणि 1 विकेट कॅरी केलाय. इथे देखील आपण पाहू शकतो चांगला चेंडू होता, टप्पा पडला, थोडासा वळण घेतला, फ्रंट फुट वरती येऊन डिफेन्स करायचा प्रयत्न, मात्र बॅटची कडा लागतीये. पॉइंट मध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला 2 या आकड्यावरती. 2 रन ऑन दी स्कोर कार्ड. 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 60चं लक्ष आहे आणि पहिल्याच षटकामध्ये आपण पाहू शकतो शांत सुरुवात होतीये खार्डी संघाच्या माध्यमातून. मात्र आता गिअर चेंज त्यांना करावा लागेल. इथे देखील लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न, बॅटची कडा लागतीये, चेंडू बॉडीला ब्रश होतोय आणि त्यानंतर संदेशच्या माध्यमातून फॉलो थ्रू मध्ये चेंडूला जजमेंट चांगलं. अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली कंप्लीट होतीये. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावफलकावरती. 60चं लक्ष आहे. 2 धावा धावफलकावरती समीकरण येऊन टेपलंय. येणारे 24 चेंडू आणि 14.50च्या सरासरीने 58 धावांची गरज. विहान जनरेटर सर्व्हिस प्रोप्रायटर या स्पर्धेमध्ये देखील ज्यांनी जनरेटरची व्यवस्था आपल्याला केलेली आहे ते युवा उद्योजक कबीरजी पाटील आणि त्याचबरोबर अजयजी माळी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. एकंदरीत पाहायला गेलं तर पहिल्या षटकासाठी 4 मिनिटांचा अवधी लागला. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली कंप्लीट होते. टीमची टोटल जाऊन पोहोचली 2 आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एका बाजूला सौरभ, दुसऱ्या बाजूला केतन. ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळतीये. आता गिअर चेंज करावा लागेल खार्डी संघाला. मात्र गिअर चेंज करण्यासाठी कुठला खेळाडू इथे फ्रंट फुट वरती येईल हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. कारण जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती सोपवणं ही सोपी गोष्ट आहे, मात्र स्वतःच्या खांद्यावरती ठेवून ती यशस्वीरित्या पार करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. मात्र सौरभ किंबहुना केतन या दोघांना मिळून ती पार करावी लागेल. बॉलिंग मार्क वरती प्रतीक पाहायला मिळतात दुसऱ्या षटकात. फुल टॉस चेंडू होता. मिस्टॅप स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतोय. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. दुसरा झटका लागतोय 2 आकड्यावरती. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. सौरभ बॅक टू दी पवेलियन. स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10-10 नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025 हा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. 6 दिवस चालणारी ही भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. एकंदरीत पाहायला गेलं तर प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये, 2 लाख आणि 10-10 रुपये आपल्याला पाहायला मिळतील. द्वितीय पारितोषिक
1,01,010 रुपये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पाहायला गेलं तर तृतीय पारितोषिक 50,000 आणि 10,10 आपल्याला पाहायला मिळतील आणि चतुर्थ पारितोषिक 50,000 10,10 असे मात्र पाहायला मिळतील. भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा अशी मात्र आपण सर्व पाहू शकतो. एकंदरीत पाहायला गेलं तर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. षट क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं आपण पाहू शकतो खार्डी विपक्ष मोठी देसाई अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक बॉलिंग मार्क वरती आला आणि प्रतीकच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होती. पहिल्याच चेंडूवरती त्यांनी मात्र मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली आहे. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून पूर्ण प्रकारे वंचित ठेवण्याचं काम केलं जात आहे. मोठे फटके मोठे स्ट्रोक्स मारायचं काम इथे होत नाहीये, मात्र प्रयत्न करावे लागतील. नारोलीचे उद्योगपती आदरणीय बरेश शेठ भोईर यांच्याकडून आम्हाला 3,000 रुपयांचं आर्थिक डोनेशन आलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. आणि बामल्लीचे युवा उद्योजक आदित्यचे पावशे यांचे आगमन झाले. आपले सहर्ष स्वागत सुस्वागत. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस फलंदाज थोडंसं शफल झालं होतं, मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळेल. व्हाईटची 1 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. 4 मध्ये 2 धावा व्हाईटच्या पाहायला मिळतात. म्हणजे गोलंदाजी टिचून होतीये, यात काही शंकाच नाहीये. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. फ्लाय इनटू द एरिया अँड ड्रॉप इनटू द फिंगर. लागतोय तिसरा झटका 4 आकड्यावरती. फलंदाज होतोय बाद. केतन बॅट मोबाईलमध्ये 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे आव्याच्या झोक्याने पत्त्यासगळ डासावं अगदी त्याप्रमाणे इथे बॅटिंग लाईनअप डासवताना पाहायला मिळतीये. संघर्ष पाहायला मिळतोय. 60 धावेचं टार्गेट आणि ते चेस करत असताना थोडीशी दमछाक इथे होतीये. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 56 धाव्यांची गरज. मात्र षट क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला मिळतोय. 1 नंबर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी शी मात्र मार्गस्थ विशाल आणि प्रल्हाद ही जोडी पाहायला मिळते. विशाल आणि प्रल्हादला आता मोठे फटके मारावे लागतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग प्रमुख आदरणीय विक्रमजी माळी साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेले मी त्यांचे सहर्ष स्वागत करेन. सुस्वागत आहे. आणि आमचा चैतू देखील आला. चैतू पाटील दहीसर आपले सहर्ष स्वागत. एक धाव पाहायला मिळेल. इथे ऍड होत असताना 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संघर्ष सध्याच्या स्थितीला सुरू आहे खार्डी संघाचं. मात्र संघर्षामध्ये तुम्ही जर चांगली कामगिरी कराल तर जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही आणि तो संघर्ष इथे करावा लागेल प्रल्हादला. तो संघर्ष विशालला देखील करावा लागेल. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर येतो. इथे झेल सुटलेली पाहायला मिळतीये. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचं के जो मात्र समीकरण उद्ध्वस्त होतोय. विसरून कसं चालेल. रोहित शर्माची कॅच सुटली. 264 धावा बनला इतिहास. ब्रेन लाराची फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कॅच सुटली होती. त्यांनी 500 धावा बनवल्या. बनला इतिहास. नोव्हेंबरच्या अगदी 2023चा वर्ल्ड कप पाहिला तर त्यामध्ये ग्लेन मॅक्सवेलची कॅच सुटली अफगाणिस्तान विरुद्ध. त्यावेळेस देखील इतिहास बदला होता आणि इथे देखील आपण पाहतोय फटका अप्रतिम. फटका दर्जेदार. चेंडू सीमा पार. मिड विकेटला क्लिअर करत हाय अँड हँडसम येतोय हा षटकार. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपला आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. षटकार पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. षट क्रमांक दुसरं कंप्लीट होतोय. आदरणीय उद्योगपती भगवान शेठ मडवी आणि त्याचबरोबर श्रीमान सदाशेठ सोनावणे यांचे आगमन झालेलं आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि आदरणीय विक्रमजी पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1,000 रुपयांचं डोनेशन आलंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. 2 षटकांची समाप्ती. 12 धाव धावफलकावरती. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल. विजयासाठी अजूनही 18 चेंडू आणि 16च्या सरासरीने
48 धावांची गरज पाहायला मिळते. एका बाजूला विशाल आपल्याला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला प्रल्हाद आपल्याला पाहायला मिळतोय. जखमी वाघ अर्थातच प्रल्हाद ज्याला मिळालं होतं जीवनदान. मात्र मी सर म्हटलं होतं ना की ज्यावेळेस कॅच सुटते इतिहास बनतो. जर प्रल्हादची कॅच सोडली नसती, विशाल स्ट्राईकवर आला नसता आणि विशाल स्ट्राईकवर आला नसता तर त्यांनी षटकार ठोकला नसता आणि तेच इथे पाहायला मिळालं. त्यामुळे कॅचेस पकडणं गरजेचं आहे. फिल्डिंग स्टँडर्ड चांगली होणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवरती संदेश पाहायला मिळतोय, ज्या संदेशने पहिल्या षटकामध्ये स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली होती आणि तो आलाय स्पेलच्या दुसऱ्या षटकात. बॅटची कडा लागतीये, फिल्डरच्या माध्यमातून फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. याला म्हटलं जातं फिल्डिंग. वाचवणारी प्रत्येक धाव इथे संघाला तुमच्या पुढे नेईल. वाचवणारी प्रत्येक धाव तुम्हाला विजयाच्या समीप घेऊन जाईल, यात काही शंकाच नाहीये. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो मान्यवरांची मांदियाई जी मात्र आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. मान्यवरांचं येणं हे फक्त येणं नाहीये, तर आमच्या हृदयावरती कोरलेलं ते सुंदर असं लेणं जे मात्र आहे. नाउ बॅक टू दी क्रिकेट. 13 धाव धावफलकावरती. यावेळेस स्कूप करायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. थोडासा खाली राहिलाय चेंडू, टप्पा पडला आणि त्यानंतर खाली राहतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. विजयासाठी अजूनही 47 धावांची गरज. 16 चेंडू आणि 47 असं समीकरण पाहायला मिळतोय. मात्र आता मोठे फटके येणं गरजेचं आहे. ज्या विशालच्या माध्यमातून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता त्याला मात्र गिअर चेंज करावा लागेल. फ्लिक करायचा प्रयत्न होतो, मात्र बॅटची कडा लागली आणि अशा परिस्थितीमध्ये डीप मध्ये कव्हर पॉइंट. यानंतरची जी मॅच आहे 40+ फॉर्मॅट फायनल नावाई आणि बामर्ली आणि त्यानंतर रेग्युलरची पुन्हा मॅच तुम्हाला पाहायला मिळणार जी SSC कंबालपाडा आणि मातर्डी या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. सो कंबालपाडा आणि मातर्डीचे कॅप्टन तुम्हालाही टॉससाठी रिपोर्ट करायचं मंचावरती. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 14 धाव धावफलकावरती पाहायला मिळतात. मी म्हणत होतो बॅटची एज लागली आणि त्यानंतर कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. इथे आपण पाहतोय नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. नो बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते आणि जाऊन पोहोचली या 15 आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 45 धावांची गरज. 15 चेंडू आणि 45 धावांची गरज. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो निवियाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, ज्या चेंडूने ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपल्याला खेळत असताना पाहायला मिळेल असा निवियाचा चेंडू जो मात्र आपण पाहू शकतो ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळेल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल, त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू होत असताना अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आले सिंगल, त्यानंतर येतोय डॉट बॉल, त्यानंतर सिंगल आली तिसऱ्या चेंडूवरती, एक नो बॉल आणि त्यानंतर व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. त्यामुळे फ्री हिट इथे कंटिन्यू होत असताना पाहायला मिळेल. 17.60 ची सरासरी अजूनही मेंटेन करावी लागेल सामन्याला जिंकायचं असेल तर. यावेळेस चांगला चेंडू होता, मात्र फ्री हिटचा चेंडू पाहायला मिळतोय. भन्नाट वेग संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडूला प्रदान केले जाते 22 स्वरूपात. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जात असताना पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावरती. कन्व्हिन्सिंग फुटवर्क पाहायला मिळत नाही विशाल आणि प्रल्हाद यांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर मोठ्या पटकांपासून पूर्ण प्रकारे वंचित संदेशने आणि त्या सोबतीला जर पाहायला गेलं तर प्रतीकने देखील ठेवलेला आहे. मान्यवरांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. प्रकाश झोतामधील ही क्रीडा स्पर्धा आपण सर्व पाहू शकतो. मी एक गोष्ट सातत्याने म्हणत असतो, माणूस एकंदरीत पैसे कशासाठी कमवतो तर ते सुखासाठी. आणि सुख कशामध्ये असतं? घर घेण्यामध्ये तर नाही. त्या घरामध्ये आपली माणसं असतील तर त्याला म्हटलं जातं सुख. एकंदरीत माणूस गाडी घेतो, ती गाडी त्याच्यासाठी घेतो का तर नाही, त्या गाडीमध्ये आपली माणसं आणि त्यांच्यासोबत प्रवास करणे याला म्हटलं जातं सुख. आणि त्या सुखासाठी ती गाडी घेतली जाते. अगदी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला तशीच पाहायला मिळते. नुकतंच ज्यांचं आगमन होतं एक प्रसिद्ध पहिलवान आणि रेग्युलर बामर्ली संघाचे कॅप्टन भगवान शेठ गोंधळी आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम.
मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पाहुण्यांचं इथे शब्दसुमनाने सहर्ष असं स्वागत असेल. भगवान शेठ गोंदई साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. उद्योजक समाजसेवक आपल्याला पाहायला मिळतात, ऑन स्क्रीन आहेत. त्या समवेत भगवान शेठ मडवी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. उद्योजक समाजसेवक आपण पाहू शकतो. त्यांच्या समवेत विश्वनाथजी मस्कर साहेबांची उपस्थिती देखील पाहायला मिळते. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि ससनी असं स्वागत. इथे आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती होती आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक कंप्लीट होतोय 3रं. प्रेक्षकांना एक महत्त्वपूर्ण सूचना असेल की आमचा जो एंट्रन्स आहे प्रवेशद्वार तिथे कोणीही गाड्या पार्क करू नका. आज मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती असेल त्यामुळे बाईक आणि कारसाठी तुम्हाला बॅकस्टेजला व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिकडे पार्क करा पण एंट्रन्सला कोणी आपल्या गाड्या पार्क करू नका. नम्रपूर्वक सूचना असेल आमच्या प्रेक्षकांना. थँक्यू. षटक क्रमांक 3 आपल्याला कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. समीकरण येऊन ठेपलं. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 43 धावेंची गरज. 12 चेंडू आणि 43 धावेंची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अजय येतात, अजय मडवी आपल्याला पाहायला मिळतील. सातत्याने या खेळाडूकडे देखील अनेक फ्रँचायझी क्रिकेट खेळायचा दांडगा अनुभव असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 43 धावेंची गरज. अर्थातच 21.50 ची सरासरी इथून मात्र मेंटेन करावी लागेल. स्ट्रायकर एंड वरती प्रल्हाद पाहायला मिळतात. प्रल्हादला आता मोठा फटका मारावा लागेल. नितांत गरज मोठ्या फटक्यांची. मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती. प्रत्येक डॉट बॉल इथे मॅचच्या समीप घेऊन जाईल मोठी देसाई संघाला आणि मॅच मधून थोडीशी लूज पकड करेल खाडी संघाची. येणारे 11 चेंडू विजयासाठी अजूनही 43 धावेंची गरज. पहिला चेंडू तो मात्र डॉट येतोय. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फिरकीचं आक्रमण, वेग आणि त्यासोबत फिरकी आपल्याला पाहायला मिळते अजयच्या माध्यमातून. अजून एक डॉट बॉल येतोय. 10 चेंडू आणि 43 धावेंची गरज. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. आपण पाहू शकतो सर्वच मान्यवर त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. ऑन स्क्रीन पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू होता मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. एक चिकी सिंगल इथे कंप्लीट केली जाते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकने पुढे जाते आणि जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू 42 धावेंची गरज. 42 धावेंची गरज आणि 9 चेंडू अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 4थी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आपण पाहू शकतो चांगला चेंडू होता मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. येणारे 8 चेंडू 41 धावेंची गरज. यावेळेस फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट. चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र ज्यावेळेस या फटक्यांची नितांत गरज होती त्यावेळेस स्ट्रोक आला नाही. मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. षटकार पाहायला मिळतोय. येणारे 7 चेंडू 35 धावेची गरज. सुरुवातीपासून असे फटके येणं गरजेचं होतं मात्र सुरुवातीला असे फटके आले नाहीयेत. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळेल. 7 चेंडू 34 धावेची गरज. 34 रन्स आर स्टील रिक्वायर्ड इन रिमेनिंग 7 बॉल्स. 7 चेंडू आणि 34 धावेची गरज पाहायला मिळते. एका बाजूला खार्डी संघ, दुसऱ्या बाजूला मोठी देसाई असे 2 नामवंत संघांच्या यादीमध्ये असणारे अग्रगण्य नाव. अर्थातच मोठी देसाई आणि खार्डी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 60 धावेंची गरज आणि त्यापैकी 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळेल.
व्हाईटची एक रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू 33 धाब्यांची गरज. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो या षटकामधील. यानंतर अजून एक षटक आहे. एक मोठा फटका आला कुठेतरी 30 पर्यंत 27 पर्यंत धावसंख्या असेल. शेवटच्या षटकामध्ये मेहनत करू शकतात मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल कन्व्हिन्सिंग फुटवर्क नव्हतं, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हतं. एक धाव झाली कंप्लीट. 4 षटकांची समाप्ती टीमची टोटल पाहायला मिळतीये. 28 या आकड्यावरती समीकरण येऊन टेपलं. येणारे 6 चेंडू विजयासाठी 32 धावेंची गरज असेल. तुझी आपल्याला सौजन्य झाली आहे. सन्माननीय शेफाटा येथील उद्योजक आणि समाजसेवक मुस्तकीनबाई खान यांच्या माध्यमातून ती बाईक आपल्याला सौजन्य झाली. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. त्यानंतर जर पाहायला गेलं तर बघा MH04 MJ 4269 स्कूटी आहे ज्या कोणाची आहे यामाची आय थिंक ती लवकरात लवकर बाजूला करा. एंट्रन्स वरती आहे. नम्रपूर्वक सूचना असेल अन्यथा काही वेळानंतर ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आयोजक जप्त करतील. लक्षात घ्या. 8566 FZ 8566 FZ MH04 ML 8566 FZ लवकरात लवकर ती देखील रिमूव्ह करा. वरून आपल्याला पाहायला मिळतात शेवटच्या डिफेंडिंग षटकामध्ये आलेत. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. 6 चेंडू 31 धावेंची गरज. एका बाजूला खार्डी संघ दुसऱ्या बाजूला मोठी देसाई संघ. येणारे 6 चेंडू 31 धावेंची गरज. पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतो. यावेळेस देखील बॉल सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक षटकार. याला फलंदाज आपण पाहू शकतो. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात प्रल्हाद पाटील ज्यांच्या माध्यमातून आलेला षटकार पाहायला मिळाला. 5 चेंडू आणि 25 धावेंची गरज पाहायला मिळते. 35 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये असे स्ट्रोक आले असते तर मात्र मॅच मध्ये थोडीशी पकड निर्माण झाली असती. खाडी संघाची मात्र अजूनही संघर्ष त्यांचा खूप मोठा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 5 चेंडू आणि विजयासाठी 25 धावेंची गरज असं समीकरण पाहायला मिळतं. मॅच बॉल जो मात्र आलेला आपण पाहू शकतो. मालिकावीरसाठी आपल्याला LED TV 40+ या फॉर्मॅट मधली आपल्याला पाहायला मिळते. उद्योगपती उद्योजक समाजसेवक सन्माननीय महेश पाटील यांच्या माध्यमातून ती LED TV आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय काळूराम माणिक पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्याला ती LED TV मालिकावीर 40+ फॉर्मॅट मधली पाहायला मिळते. मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेट जात असताना पाहायला मिळते. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज होतोय बाद. 5वा झटका लागतोय 35 वरती. बुलेट ग्रुपचा आमचे मेंबर सोना पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेले आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. नावाली आणि त्याचबरोबर बामली 40+ चे दोन्ही फायनलिस्ट टीम आपल्या स्क्वॉडसह मंचासमोर येऊन थांबा. शेवटचा बॉल पडल्या बरोबर मॅचला सुरुवात होईल. दोन्ही संघांना सूचना मंचासमोर येऊन थांबा. नावाली आणि बामली. इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतो. उल्लेख करणं गरजेचं आहे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, प्रमुख शिल्पकार, प्रमुख उद्गाते, जनेते अर्थातच 14 गाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष युवक अध्यक्ष आपल्या सर्वांच्या गळ्यातलं ताळीत असणारं व्यक्तिमत्व सन्माननीय सचिनजी पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सातत्याने पाहुण्यांशी मांदियाई या क्रीडा स्पर्धेसाठी आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो. दरम्यान आदरणीय उद्योगपती जगन शेठ पाटील नागाव आमचे ग्रामस्थ आहेत यांच्या ठिकाणी आगमन झालेलं. जगन शेठ पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत सुस्वागत. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकर एंड वरतून फलंदाज
धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. 2 चेंडू आणि 24 धावांची गरज फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. फॉर्मॅलिटी टू बी कम्प्लीट अँड प्रोसिजर टू बी फॉलोड. अगदी त्याप्रमाणे फक्त आणि फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. रिक्वेस्ट असेल दोन्ही 40+ टीम्स आपण व्यासपीठासमोर लाईन अप करायचे. रिक्वेस्ट असेल दोन्ही 40+ टीम. मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे रिक्वेस्ट आहे जसं सामना फिनिश होईल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. रिक्वेस्ट असेल थोडस सहकार्याची अपेक्षा आपल्या माध्यमातून असेल. मी प्रामुख्याने उल्लेख करेल सन्माननीय सचिनजी पाटील साहेबांचा. उद्योजक, समाजसेवक आणि दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि आपण पाहू शकतो मान्यवरांची उपस्थिती देखील या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. आमचे सचिन दादा त्यांच्यावरती प्रेम आणि त्या प्रेमाखातीर इथे मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. मात्र आपण पाहू शकतो मॅच झाली फिनिश, मॅच जिंकलेली पाहायला मिळते. मोठी देसाई या संघाने वेल प्लेड. मोठी देसाई हार्ड लक टफ लक. टीम खार्डी रिक्वेस्ट असेल 40+ ची टीम आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा.